मी बोललो होतंय ना, मी जर यूट्यूबवर आलंय आणि मी जर बोलूक लागलंय तर लय घाणेरडी वेळ येत. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी परत तुमचा डोका खाऊक आलेला आहे, कारण माका त्याच्याशिवाय जमतच नाही. मग ना वैताग येता जर मी तुमचं डोकं नाही खाल्लंय. पण विषय आता आहे ना, आता जरासं सेन्सिटिव्ह विषय घेऊन आले आहे. कारण आपण बघा, प्रत्येक वेळी काही सकाळी फिरूक जायचं, संध्याकाळी फिरूक जायचं, रात्री फिरूक जायचं, किंवा कपलला फिरूक जायचं, जोडप्याक फिरूक जायचं, म्हाताऱ्या कोणाक पण फिरूक जायचं आहे, तर आपण येतो मांडवीत. किंवा मित्र जरी यायचं झालं तरी आपण येतो मांडवीत. बरोबर की नाही? मांडवी रत्नागिरीतली अशी प्लेस आहे जी आपण कधी आपल्या आयुष्यातनं हटवू नाही शकत. बरोबर की नाही? पण आत्ता विषय असं आहे ना, की तिकडे एक असं स्पॉट आहे जो खरंच खूप छान होतो. हा छान होतो म्हणेन मी, आत्ता नाही आहे, कारण त्याची आपल्याच रत्नागिरीकरांनी वाट लावलेली आहे. आता तो मी पहिल्यांदा दाखवते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती बोलणार. आधी मी बोलणार आहे, आधी तुम्ही बघून घ्या. तुम्हाला पण दाखवणं जास्त गरजेचं आहे ना. तर बघा, हे आहे आम्ही रत्नागिरीकर, असं काय बोलतात हे का, ॲक्रेलिक बोलतात. आणि त्याच्या आतमध्ये लाईट पण होती. बघा, लाईट पण होती, जी आता कोणी घरात स्वतःच्या लावूक नेल्याची आहे ना, ती मला समजत नाही आहे. ह्या सगळा काढून नेलेला आहे. 4 दिवसापूर्वी तर ह्याच्यात सगळे बाटले पण टाकलेले होते. आता इकडची लाइटिंग राहिली, ती तरी कशाक सोडलाव ना, ती पण घेऊन जायची, काय गरज नव्हती एवढा तरी ठेवायची. आणि ह्या सगळा उगाचच तुटलेला नाही आहे, या लोकांनी तोडलेला आहे. ह्या सरळ दिसत आहे. ह्या बघा, जेव्हा या तयार केलेला होता ना, तेव्हा याची काय शानो शौकत होती ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत. म्हणजे याच्यात लाइटिंग बिटिंग प्रॉपर एकदम. आणि मांडवीत आहे ना, ह्यो स्पॉट एक नंबर वाटायचो. येणारे टुरिस्ट इकडे येऊन मस्तपैकी सेल्फीज फोटोज काढायचे, कारण पार्किंग लॉटमध्ये. आणि मग इकडे गाड्या लावायचे आणि मग इकडे फोटोज काढायचे. आणि खूप छान प्लेस होती, खूप मस्त प्लेस होती. ह्यो जो स्पॉट होतो ह्यो लय फेमस झालेलो, पण फक्त रील्सवरती. ॲक्च्युली फक्त रील्स करून मग संपलो ना विषय. मग काय इम्पॉर्टंट आहे? रील्स झाले, फोटो पोस्ट झाले, सगळा झाला, त्याच्यानंतर काय इम्पॉर्टंट आहे? कायच एवढी गरज आहे की ह्या सगळा सांभाळू खवा? म्हणजे आमच्या रत्नागिरीकरांना काहीही वाटत नाही की ह्या सांभाळू खवा. आणि वरती मी आता बघताय लोकांची प्रेमाची प्रतिकार, प्रेमा करता मान्य आहे माका. पण हां, मांडवी बाबा, कपल्सचं अड्डो बिड्डो सगळा माका मान्य आहे. पण प्रेमा करता ना, ती अशी लक्तारा इकडे टाकून ठेवू नका. ह्या चुकीचं आहे की नाही? आता ह्या जा प्रेम आहे तर आम्ही रत्नागिरीकर वरती आलाय की कशावरती आलाय ता माका माहिती नाही. पण ही जागा मात्र चुकीची. असं नका करू. तुम्ही काय करता माहिती आहे काय? टुरिस्ट येतात आणि त्यांच्यासमोरच स्वतःची इज्जत काढता, आपल्या रत्नागिरीची इज्जत काढता. खरी गोष्ट आहे. तुम्हाला कसं वाटत असतात की ह्याच्यामध्ये रत्नागिरीची इज्जत जात नाही, तर जात आहे. ह्यो विषय पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण जर सगळ्यात पहिली प्लेस जर खयची शोधूक आलेत, खयची पण माणसा, तर पहिल्यांदा काय येतात रत्नागिरीत फिरण्यासारखं? काय? मांडवी. आणि मांडवीत आल्यानंतर प्रथम दर्शनी पार्किंगला लावल्यानंतर गाडी पहिला काय दिसता? ह्या आम्ही रत्नागिरीकर ह्या बोर्ड दिसता. आणि त्या बोर्डावर काय आहे? त्या बोर्ड नाही पेटत आहे, तुटलेला आहे. म्हणजे बाटले बिटले पण दारू बिरूचे ह्याच्यात असायचे. आणि मी लिटरली याच्यावरती शॉक आहे. आणि आत्ता तो त्याच्यानंतर न, त्याच्यानंतर शेवटचं र, ह्या सगळा तुटलेला आहे. कायच उरला नाही ह्याच्यात. हे सगळे खपले निघालेत मेल्या ह्याचे. अजून किती 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 खाली पडणार आपण. ह्याच्या आधी मी मारुती मंदिरच्या रत्नागिरीचा व्हिडिओ टाकला होता आहे, जो माझ्या इन्स्टावरती आहे. तर तेव्हा पण मी टाकलं होतं ना व्हिडिओ. तर त्याच्यानंतर कोणीतरी तर रिकरेक्ट केला आणि मला आता खरंच चांगलं वाटला. म्हणजे माझ्या ऐपतीनुसार तर आम्ही जोडून ठेवलं आहे परत. आणि ह्या वेळी ही माझ्या ऐपतीच्या बाहेरची गोष्ट आहे ना. ह्या बघा, ह्या एवढ्या सगळ्या माझ्याच्याने होणार नाही. पण ह्याच्यावरती लक्ष कोण देणार? पहिली गोष्ट, आपल्यासाठी, आपल्या रत्नागिरीसाठी एवढे चांगले गोष्टी केले जातात. पण आपण काय करता, त्या गोष्टीकडे मात्र लक्ष देतच नाही. किंवा ती गोष्ट एवढी इम्पॉर्टंट आहे काय? आपण रात्रीचे येणार, इकडे झिंगून तमाशे करणार आणि त्याच्यानंतर मग राग आलो की या फोडून टाकायचा. एकच या रिझन देऊ शकता ना, उगाच कोणतरी सुजाण नागरिक, अक्कल असलेलो नागरिक ह्या का करीत? ह्याच्यासाठी जातीने, पूर्ण जातीने अशिक्षित, अडाणी आणि फालतू माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही? ही गोष्ट तुम्हाला समजू हवी. तुम्ही ना नाही तेव्हा आम्ही रत्नागिरीकर, आम्ही रत्नागिरी, आमची रत्नागिरी. आता तुम्ही आपण म्हणशाल एवढा आहे ना, तर तू यूट्यूबला कशाक दाखवतोयस, रत्नागिरीची तू कशाक दाखवतायस? गरजेचं आहे मित्रांनो, कारण कोणच बोलला नाही ना, तर ह्या गोष्ट ना, ही एवढं काय राहिलंय ना, तापण निघून जाईल. सरळ सांगते मी, तापण उरणार नाही काय. कारण ना आपल्याला सवय झालेली आहे. जा आहे ना, आता एखाद्या वाटीत आपल्या कोणी बसवलं ना, त्या वाटीतच बसून राहायचा. आपण टोपाचा विचार नाही करणार किंवा एखाद्या मोठ्या तलावाचा विचार नाही करणार. आपण त्या वाटीतच जीव घालवणार आपलं. कशाक ना, म्हणजे माका ही सवय नाही बाबा. चुकीचा दिसला तर मी बोलणार नाही असं नाही होत. माका बोलायची गरज आहे, माका आवडता बोलू. आणि अशा मुद्द्यांवरती तर मी बोलणारच. आणि जर मी नाही बोलले तर कोण बोलणार? साहजिक आहे ना. तुम्ही नाही बोलत, बाकीचे नाही बोलत, कोणच बोलत नाही, निदान मी तरी बोलते. आता ज्याचा कोणचा पोट भरला नव्हता, इकडे केळी टाकलेली आहेत, ही जागा आहे का? ही जागा आहे. ह्याच्या पाठी हो कचरो,
ह्या गटार आमचा, गटार म्हणू की पाणी म्हणू, एका साचलेलं पाणी आहे, ते सगळं कचरो साचलोय त्याच्यामुळे त्या पाण्यावरती अलगी धरले, तलंग, सॉरी अलगी नाही, ह्यो घाणीचो तलंग धरलेलो आहे, बाकी काहीही नाही आहे, जसं तेलाचो धरता, बरोबर की नाही. ह्या बघा, नाही मी मान्य करते, मी सिरियसली मान्य करते की समुद्र स्वतःच्या पोटातली घाण बाहेर फेकता, ह्या माका मान्य आहे, कारण तो समुद्र आहे. तुम्ही बाबा तुमच्या मनातला विष बाहेर फेकताव ना, आणि तुम्ही त्याच्या स्वतःचा कचरो त्याच्यामध्ये टाकशाल, तर तो का ठेवीत स्वतःच्या पोटात, का ठेवावा त्यांना, ह्या माका सांगा. त्याचं पण काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तो स्वतःच्या पोटातलं कचरो बाहेर टाकता, तो काय एक्सेप्ट करीत, सरळ आहे. तुम्ही फेकू नका ना, तुम्ही त्याची वाईट अवस्था करू नका, मग या तुम्हाला किनारपट्टीवरती दिसणार नाही. आणि ह्यो तुमची हे कचरो कोणी गेलेलो आहे, आपणच गेलेलो आहे ना, म्हणून तो समुद्र बाहेर फेकताय आणि त्याची विल्हेवाट सुद्धा लागत नाही. मग असं काहीतरी डबकी साचतात, मग त्याच्यातनं मग मच्छर होतात, मग मलेरिया, डेंग्यू बिंग्यू सगळा होता, आणि मग तुम्ही आजारी पडता. आणि मग काय करणार, मग बाबा नाही साफसफाई करत नाही तर कचरो करू नका, ता नाही होत तुमच्याने. आणि वरती मग अशी काहीतरी घाण करून ठेवायची, फालतू मेंटल. मग तुम्हाला मेंटल नाही बोलायचं आहे, पण सिरियसली ज्यानं कोणी ह्या केलेलं आहे ते का खूप जास्त घाणेरड्या रीतीचो मेंटल डिसीज आहे खयचो तरी, त्यांना जाऊन लिटरली बहिरी शपथ सांगते, त्यांना जाऊन मेंटल हॉस्पिटलमध्ये एकदा दाखवून यावा अशी माझी इच्छा आहे. आणि ह्याच्यावरती जर कोणाक प्रॉब्लेम असतात तर त्या माणसाने एकच करायचा, त्यांना माका डिरेक्टली कॉन्टॅक्ट करायचं. इंस्टाग्रामवरती आर्या शेटे 1212 आहे, सो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना सविस्तर उत्तरं देते. आणि दुसरा म्हणजे हा जर कोणी केलेला या तुम्हाला माहिती असेल तर का प्लीज समजावा म्हणजे काय करा, चपलेन मारा, दुसरं काय करू नका, त्याची लायकी तीच आहे. कारण जर रत्नागिरीत राहून रत्नागिरीची अशी घाण अवस्था करणार असेल, तुम्ही बॅगा घ्या, भरा, चालते व्हा, जिकडे तुमची ह्या गोष्टी चालत असतील तिकडे जाऊन चालते व्हा, दुसरं काय करू नका. मी बोललो होतंय ना, मी जर यूट्यूबवर आलंय आणि मी जर बोलूक लागलंय तर लय घाणेरडी वेळ आहेत. आता ह्याच्यावरती बोललोय, आता मका पुढे काय दिसत मी त्याच्यावरती पण बोलणार. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टी बघायच्या असेल स्वतःच्या नजरेन, मी ह्या बोलील लिटरली की मी रत्नागिरीची इज्जत नाही काढत आहे. ह्या व्हिडिओमुळे कदाचित काहीतरी चांगलं होत अशी माझी इच्छा आहे, इज्जत काढायची इच्छा नाही. जर कोण असतात म्हणजे काय काय असतं तर सनकी माणसा, स्वतःच्यानं काय होत नाही, स्वतः म्हणजे स्वतः बाबा सोप्यावर बसणार, टी व्ही समोर रिमोट घेऊन बसणार आणि किंवा फोन घेऊन बसणार आणि मग कॉमेंट्स करणार की बाबा हां तू रत्नागिरीची इज्जत काढतेस, हो हो हो, तुच्छ माणसा, मला काहीही फरक पडत नाही. तू काय विचार करतो, तुझ्या वाक्याला खोकला लागतो मला माझ्या घरातनं आवाज फुटत नाही, एवढी तुझी लायकी आहे, हे पण मी तुला आत्ता सरळ सांगते. जर तू हा व्हिडिओ बघत असशील तर कसं आहे माहिती आहे का, की ही आपली जबाबदारी आहे. मी हे दाखवते कारण हे कोणी दाखवत नाही आहे आणि हे दाखवणं गरजेचं आहे. तू मोबाईल स्क्रोल कर, ओके, तू स्क्रोल कर, हा व्हिडिओ पण तू स्क्रोल कर, कारण तुझ्या अकलेच्या बाहेरचा आहे. आणि हे सगळ्यांना, एका स्पेसिफिक व्यक्तीसाठी नाही. जर तुम्हाला हे बरोबर वाटत असेल तर मे बी मी चुकते आहे की तुम्हाला हे सांगते, तुम्हाला हे दाखवते, कारण सगळंच चांगलं दाखवणं माझ्याच्याने शक्य होत नाही. म्हणजे ताटात आहे ना कुठेतरी कारलं पाहिजे, ओके, कुठची तरी वेगळी चव पाहिजे, तर ते कारलं मी आहे. मला बाबा चांगलं खपत नाही असं म्हटलं तरी पण चालेल, कारण हे बघा मांडवी सगळे दाखवतात, चांगलं आयुष्य सगळे दाखवतात, आणि मलाही मांडवी पर्सनली खूप आवडते. मला जेव्हा शांत व्हायचं असतं तेव्हा मी मांडवीतच येते, पण जेव्हा ह्या गोष्टी मी बघते ना, आता मी त्याच्यासाठीच आले होते, बट समाऊ मी जेव्हा हे बघितलं तेव्हा लाईक ओके मॅन, हे काय करून ठेवलं या लोकांनी. आणि हे मी बोलते कारण मी हे केलेलं नाही, त्याच्यामुळे मी डिरेक्टली हे बोलू शकते. बट स्टील वाईट वाटतं यार, आपण आमची रत्नागिरी अशी, रत्नागिरी तशी बोलत सुटतो, पण त्याच्या पाठी काय आहे हे. आणि टुरिस्ट येणार ते हे बघणार, आणि आताही बघत असतील लोक बाहेरची. मी हे बोलून टुरिस्टना की तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आमच्याकडे काही डोकं सटकलेली लोक आहेत जे करून ठेवतात, पण अख्खी रत्नागिरी वाईट नाही आहे. आमची मांडवी तेवढंच सुकून मांडवीमध्ये येऊन तुम्हाला मिळणार आहे. काही गोष्टी तुम्ही अवॉइड करा, पण एवढ्या पण अवॉइड नका करू की बदलच होणार नाही. म्हणजे मी रत्नागिरीतल्यांना तर सांगून दमलेली आहे. मे बी टुरिस्ट बोलले तर कदाचित काहीतरी चांगलं होईल. आणि जर तुम्हाला ह्या अशा गोष्टी बघायच्या असतील आणि त्याच्यामध्ये चेंजेस होत असतील असं तुम्हाला वाटतंय माझ्या व्हिडिओजमुळे, मी जेन्युअनली सांगते, माझ्या व्हिडिओजमुळे जर चेंजेस होत आहेत असं जर तुम्हाला वाटतंय तरच सबस्क्राईब करा आणि तरच पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर नसेल वाटत तर नका बघू. मी कोणाची भीक मागायला इकडे आलेली नाही, सरळ गोष्ट आहे. कारण मला त्या लोकांना बोलायचं आहे, त्या लोकांशी बोलायचं आहे ज्या लोकांना या गोष्टींची कदर आहे. त्या लोकांशी नाही बोलायचं जे लोक करून ठेवतात. आणि तेच लोक आता डिपेंड करायला येणार, मी हे काय असतं ते काय असतं, एवढं काय, त्याच्यात खूप काय काय आहे ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये रत्नागिरीची इज्जत आहे. सो मी नाही ह्या व्हिडिओवरती बोलणार की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, कारण त्याच व्हिडिओवरती हे बोललं जातं जिकडे चांगलं काय ना काय दिसतं आणि मी तर वाईट दाखवते.
सो मे बी तुम्ही हे नाही केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझे इफर्ट्स नाही थांबणार, रत्नागिरीसाठीचं काम नाही थांबणार, कारण मी जेन्युइन आहे. मला वाटतं की रत्नागिरीमध्ये चेंजेस व्हावे. हे बारीक बारीक चेंजेस आहेत जे मी डोक्यावरती घेऊन नाचते कदाचित, आणि ते होणं गरजेचं आहे, एवढंच मला वाटतं. सो मेंटॅलिटी बदलूया, आपल्या सवयी बदलूया, आणि मग एक चांगली रत्नागिरी उभी करूया आपल्यासमोर. ओके, बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.